आलेला आहे दिवाळी फराळ सैनिकांना पाठवण्यासाठी. त्यात आमचा खारीचा वाटा म्हणून आम्ही थोडीफार मदत करतोय त्याला. ओके. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या देश दर्शन डायरीज या चॅनलवरती. आज आपण आलेलो आहोत डोंबिवली येथे क्रीडा भवन, म्हणजे कानविंदे क्रीडा संकुल याला म्हणतात. इथे आता आपण आपल्या भारतीय जे सैनिक आहेत त्यांच्यासाठी दिवाळीचा फराळ हा उपक्रम इथे चालतो आहे. आता तुम्हाला माहिती आहे की आपले जे जवान आहेत ते आपल्या सीमांची कसे रक्षण करतात, म्हणजे पाकिस्तान सीमा असो वा भारत चीन सीमा असो, ज्या काही आहेत सीमा, जे काही टेन्शन तिकडे असतं, तर त्या सगळ्या सीमांचं रक्षण करण्याचं काम हे आपले जवान करत असतात. अहोरात्र तिथे झटत असतात आणि त्यांच्यामुळे आपण इथे सुखी राहू शकतो. तर त्यांच्यासाठी खास दिवाळीचा फराळ हा नमस्ते शौर्य फाउंडेशन यांच्यातर्फे हा उपक्रम चालवला जातो. याच्या व्यतिरिक्त इतर देखील बरेच उपक्रम ह्या संस्थेतर्फे चालवले जातात. जसे ज्या सैनिकांना परमवीर चक्र सन्मान प्राप्त झालेला आहे त्यांची मुलाखत, त्यांची ओळख आपल्या तरुणांना व्हावी, आपल्या लहान मुलांना व्हावी, तर त्यांच्याकडे जाण्याची त्यांची मुलाखत घेण्याचे देखील उपक्रम नमस्ते शौर्य फाउंडेशनच्याद्वारे चालतात. याशिवाय इतरही बरेचसे उपक्रम आहेत. तर त्याची माहिती आपल्याला यांचे जे प्रमुख आहेत कुणाल सुतावणे म्हणून, ते आपल्याला व्यवस्थित देऊ शकतील. त्याच्या आधी आपण हा दिवाळीचा फराळ जो चालतो आहे हे काम नक्की कसं चालतं आहे तर ते आपण बघूया, म्हणजे आपल्याला कळेल. आणि समजा कोणाला या उपक्रमासाठी मदत करायची असेल तर यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मी तुम्हाला इकडे देईन. प्लस कोणाला पैशाच्या स्वरूपात वगैरे काही मदत करायची असेल तर कुठे तुम्ही पेमेंट करायचं याची लिंकसुद्धा मी तुम्हाला इथे पाठवेन. म्हणजे QR कोड वगैरे जे काही लागतं तुम्हाला ते सुद्धा आपण इथे आपल्या सोयीनुसार, आपल्याला ज्या इच्छेनुसार आपण इथे मदत करू शकता. तर आता आपण इथे बघतोय तर इथे बरीचशी जणं यांचा दिवाळी फराळचा पॅकिंग चालू आहे. तर तुम्ही पण कोणाला यायचं असेल नक्की संपर्क करा आम्हाला. आम्ही आमचा नंबर तुम्हाला इथे देऊ. हा दिवाळी फराळ याच्या असाच अजून एक उपक्रम रक्षाबंधनासाठी सुद्धा हे लोक करतात. तर नमस्ते शौर्य फाउंडेशन खूप छान काम करत आहे, ते आपण बघू शकता इथे. मित्रांनो नमस्कार, आत्ता आपल्यासमोर कुणाल सुतावणे, श्री कुणाल सुतावणे इकडे उभे आहेत. नमस्ते शौर्य फाउंडेशनचे एक महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत. तर कुणाल साहेब, आमच्या प्रेक्षकांना आपल्या नमस्ते शौर्य फाउंडेशनबद्दल थोडीशी माहिती द्या. नक्की काय स्वरूपाचं तुम्ही काम करता आणि समाजासाठी समाजाच्या लोकांनी त्यातनं काय शिकायला हवं? दिवाळी फराळ सैनिकांसाठी हा जो उपक्रम गेले 6 ते 7 वर्षापासून आपण सुरू केलेला आहे. हा समस्त सोसायटीतर्फे आपण हा कार्यक्रम करतो. अपील केलं जातं या कार्यक्रमाकरता 500 रुपये बॉक्स, एका बॉक्ससाठी आपण देणगी घेतो नमस्ते शौर्य फाउंडेशन करता. आणि हे संपूर्ण बॉर्डरवरती, भारताच्या ज्या बॉर्डर्स आहेत तिथल्या काही ठराविक ठिकाणी आपला हा फराळ जातो दरवर्षी. या फराळामध्ये 4 लाडू असतात जे पौष्टिक लाडू आहेत. त्यानंतर चिवडा आहे, चकली आहे आणि शेव, असे 4 जिन्नस एका बॉक्समध्ये पॅक केले जातात. आणि एका जवानासाठी एक बॉक्स असा 1 किलोचा साधारणपणे हा बॉक्स असतो आपला. आणि यावर्षीचं आमचं टार्गेट साधारणपणे 2,500 ते 3,000 बॉक्सेसचं आहे आणि ते ऑलमोस्ट कव्हर झालेलं आहे यावर्षी. आणि एक फर्स्ट लॉट पहिला जो आहे तो आपण कारगिलसाठी ऑलरेडी रवाना झालेला आहे मागच्या शनिवार रविवारी. आज जे पॅकिंग चालू आहे ते लेह, सियाचेन, जम्मू आणि जम्मूपासून पुढे ऑपरेशन सिंधूर ज्या भागांमध्ये झालं तिथल्या जवानांसाठी हे आपले बॉक्सेस जाणार आहेत. साधारणपणे आज जवळजवळ 40 कार्यकर्ते स्वइच्छेने इथे पॅकिंगसाठी आलेले आहेत. मी मगाशीच असं तुम्हाला मी सांगितलं की आपण डोनेशन घेतो 500 रुपये. त्या 500 रुपयामध्ये फराळ मेकिंग चार्जेस आला, त्याच्यानंतर बॉक्स शिपिंग कार्गो आलं आणि मग इतरची व्यवस्था तिथे पोहोचवण्याकरता जी लागते, त्याचा सर्व समावेशक खर्च आपलं 500 रुपयामध्ये इन्क्लूड आहे या ठिकाणी. याशिवाय नमस्ते शौर्य फाउंडेशनतर्फे इतरही आपण उपक्रम करतो, जेणेकरून शौर्य दिनदर्शिका असते. गेली 5 वर्षापासून आपण ती पब्लिश करतोय. शौर्य दिनदर्शिका म्हणजे भारतातली पहिली आणि एकमेव अशी दिनदर्शिका आहे जी फक्त आणि फक्त शौर्य इंडियन आर्म फोर्सेसला डेडिकेट केलेली असते. पहिल्या वर्षी आपण परमवीर चक्र सन्मानित आपण त्यामध्ये हायलाईट केले. दुसऱ्या वर्षी इंडियन एअरफोर्सचे फायटर जेट्स किती आहेत त्यांना आपण हायलाईट केलं. नंतर वॉर मेमोरियल्स, इंडियन वॉर मेमोरियल, भारतीय युद्ध स्मारके जी भारतात कुठे कुठे आहेत आणि कशाच्या कुठल्या युद्धाच्या अनुषंगाने ती भारत सरकारने उभी केली आहे त्याचा इतिहास, त्याची माहिती आपण त्या कॅलेंडरमध्ये सांगितली. नंतर आपण विषय घेतला होता भारतीय सीमा.
इंडियन बॉर्डर्स कुठे आहेत, म्हणजे अफगाणिस्तानला किती लागलेली आहे, चायनाला किती आहे, पाकिस्तानला किती आहे. 90% भारताची सीमा जी आहे ही ईशान्य भारतामध्ये आहे. तर त्याचं आपण सर्व माहिती त्या कॅलेंडरमध्ये दिली. यावर्षी 2025 आपण जे कॅलेंडर केलं त्यामध्ये इंडियन आर्म फोर्सेस तर्फे जी ऑपरेशन, बॅटल्स आणि सर्जिकल स्ट्राईक्स किती गेले त्याची माहिती आपण 2025च्या कॅलेंडरमध्ये दिली. आणि 2026ला आपलं जे कॅलेंडर येऊ घातलेलं आहे तो आपण एक विषय घेतलेला आहे, इन्फंट्री बटालियन्स ऑफ इंडियन आर्मी. असा विषय घेऊन आपण 2026चं कॅलेंडर लवकरच प्रकाशित करू. आणि आपण एक लूक घेऊया की आज आपलं फराळ पॅकिंग जे चालू आहे, आपलं दिवाळी फराळ पॅकिंग सैनिकांसाठी, त्याचा एक आपण आढावा घेऊया. धन्यवाद. उपक्रम चालू केलेला आहे दिवाळी फराळ सैनिकांना पाठवण्यासाठी. त्यात आमचा खारीचा वाटा म्हणून आम्ही थोडीफार मदत करतोय. त्यामध्ये आतून काहीतरी कार्य करतोय, बरोबर. त्याचा आनंद होतोय. खारीचा वाटा आपण उचलतो. खारीचा वाटा आम्हाला खूप आनंद होतो या हे काम करण्यामध्ये. तुम्हाला खूप आनंद होतो. उत्साह पण आलाय. चांगलं आहे. सैनिकांसाठीच आपण करतोय. इथे सगळे स्त्री पुरुष आबाल वृद्ध सगळे खूप आनंदाने काम करत आहेत. चला सगळ्यांनी म्हणूया, भारत माता की जय. भारत माता की वंदे. वंदे मातरम. भारत माता की जय. भारत माता की जय. नमस्कार मित्रांनो, आत्ता आपल्यासमोर दुर्गेश परुळकर हे उभे आहेत. नमस्ते शौर्य फाउंडेशनचे कार्यकर्ते आहेत. त्याचप्रमाणे सावरकर अभ्यासक आहेत, म्हणजे सावरकरांवरती व्याख्यान देतात. तर त्याच्याबद्दल आपण एक वेगळा व्हिडिओ नंतर बनवूयाच. तर आम्ही दुर्गेश सरांना एक विनंती करतो की आम्हाला थोडीशी नमस्ते शौर्य फाउंडेशनबद्दल माहिती द्यावी. नमस्कार. नमस्ते शौर्य फाउंडेशन ही संस्था अत्यंत उत्कृष्ट असं काम करते आहे. या संस्थेच्या वतीने आपल्या सैनिकांना दरवर्षी फराळ पाठवला जातो. ही एक भौतिक घटना म्हणून आपण त्याच्याकडे जरी पाहिली, या घटनेमागचं जे मूळ आहे ते थोडं आध्यात्मिक आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. कारण आपले सैनिक हे शक्तीचे उपासक आहेत. दुष्ट शक्तींना नष्ट करून सुष्टतेचं रक्षण करणं हे कर्तव्य आहे. आपण जर बघितलं तर नवरात्र ही शक्तीची उपासना आहे. शक्तीची उपासना करून शक्ती संपादन केल्यानंतर दुष्टांवर बरोबर युद्ध करून त्यांच्यावर विजय संपादन करता येतो. आणि असा विजय संपादन केल्यानंतरच आपण दिवाळी साजरी करू शकतो. तर असे शक्तीचे जे उपासक आहेत त्यांना हा नवरात्रीच्या निमित्ताने जो आपण एक व्रत घेतलेला आहे त्या व्रताची पूर्तता झाली. आणि आता
गोडाधोडाचे पदार्थ त्यांच्यापर्यंत पाठवून आपण त्यांच्या शक्ती उपासनेला विनम्र भावे वंदन करतो आहोत. हा संदेश संपूर्ण देशातल्या नागरिकांना देण्याचं काम नमस्ते फाउंडेशन करत आहे. त्याबद्दल त्या फाउंडेशनला मनापासून धन्यवाद. नमस्कार. दिवाळी फराळ आपण जो बॉक्स देतोय सैनिकांसाठी, दिवाळी फराळ बॉक्स, त्यामध्ये आपण काय काय आहे ते बघूया. हा अशा प्रकारचा बॉक्स असतो. यामध्ये 4 प्रकारचे जिन्नस आहेत. या बॉक्सवरती कोणी डोनेट केलेला बॉक्स आहे त्याचं नाव लिहिलेलं आहे आपण या ठिकाणी. चकल्या, चिवडा, शेव आणि 4 लाडू आणि एक ग्रीटिंग कार्ड आपण ठेवलेलं आहे. कृतज्ञतापूर्वक अर्पण आपण एक ग्रीटिंग कार्ड आपण देतोय. मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमधून आपण ती कविता गेलेली आहे. शिरीष मोराणकर म्हणून आहेत कल्याणचे, त्यांनी आपल्याला या कविता दिलेल्या आहेत. तर ही एक कविता एका साईडला मराठी, एका साईडला इंग्लिश. ऋण आमावर कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली ही कविता आणि हा फराळ. शुभेच्छा, मानवंदना. नमस्ते शौर्य फाउंडेशनतर्फे. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा कोणाला या उपक्रमात सहभागी व्हायचं असेल तर कृपा करून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास जेवढ्या लोकांना शक्य होईल तेवढं शेअर करा. आमचे नंबर आम्ही इथे स्क्रीनवरती देतच आहोत. त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आम्ही आमचे नंबर वगैरे देत आहोत. तर आत्ता तुमची रजा घेतो. भेटू आपण पुन्हा एकदा अशाच कुठल्या तरी वेगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी.